नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण दाभाडे काकूंचा खून केला जाणार आहे. म्हणजेच इकडे गौतम काकाला मारल्यानंतर सरकार दाभाडे काकूंचा सुद्धा खून करणार आहेत. कारण दाभाडे काकूच या चाळीतल्या लोकांना आपल्या विरोधात भडकवत आहेत आणि दाभाडे जे आहे तीच आपल्याला मिळू देत नाहीये. ही चाळ या ठिकाणी मोठा मॉल मला बांधायचा आहे, पण दाभाडे काकू जर इथं मला येऊ देत नाही तर तिलाच संपवायचं आणि ही सखीची जी टिवटिव आहे ती बंद करण्यासाठी दाभाडे काकूच्या खुनाच्या आरोपामध्ये आपण या कानाला अडकवायचं असा सरकारने प्लॅन केलेला असतो. आणि त्याचबरोबर सरकारचा जो हा प्लॅन आहे तो कशा पद्धतीने सरकार करणार आहे आणि सखी कानाची कशी सुटका करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परंतु सरकारने एक चूक केलेली आहे आणि ती म्हणजे या सगळ्या गोष्टी परशू काकाला माहीत आहेत. म्हणजेच परशू काका जो आहे त्याला या सगळ्याबद्दल माहिती आहे. त्याला खरं तर सरकारचा राग येतो, पण या घरात राहण्याशिवाय पर्याय नाहीये. या एका गोष्टीमुळं तो शांत राहत असतो. तर इकडे गौतमने आता परशूला बोलवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, तू चल. मग आता गौतम आणि परशू दोघंजण बसलेले असतात. त्या दोघांच्या गप्पा सुरू होतात. खरंच म्हणजे आज कितीतरी वर्षांनी आपण एकत्र आलेलो आहोत. म्हणजे मला ना कळतच नाही आहे की दादा होता ना तेव्हा घरातलं वातावरण कसं होतं, तेव्हा जी वहिनी होती ना ती कशी होती. असं दोघांचं बोलणं चाललेलं असतं. दोघंजण एकमेकांसोबत बोलत आहेत, सुखदुःख शेअर करत आहेत. मग गौतम परशूला म्हणत असतो की तू का असा करतोस रे दादा, म्हणजे मला कळतच नाही आहे की त्या सरकारच्या ताटाखालचं मांजर का झालेलं आहेस तू. तेव्हा तो म्हणतो काय करू सांग ना. आज तर बघितलं ना मीनाक्षीला कशा पद्धतीनं ती बोललेली आहे आणि काय सांगितलेलं आहे ते. कारण माझी मीनाक्षी असं कधीच वागू शकत नाही असं इकडे तो सांगत असतो. या दोघांनाही कळलेलं आहे की सरकार आता लेन्स लावतात, पण लेन्स का लावतात याचं कारण मात्र अजूनही पुढे आलेलं नसतं. तर इकडे सरकारांचा जो फोटो आहे त्याच्यावरती ग्लास फेकून मारतो गौतम आणि तो सरकारांचा जो फोटो आहे तो खाली पडतो. आणि त्याच वेळी ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. कारण सरकारांनी जे काही केलेलं आहे ते कृत्यच तेवढं भयानक असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा आता त्या येतात आणि गौतमच्या कानाखाली लगवतात आणि सांगू लागतात की हे सगळं काय आहे, नाही या सगळ्याचा अर्थ काय आहे, हे कोणी केलेलं आहे. असं म्हणत गौतमवरती अरेरावी सुरू झालेली असते. तो म्हणतो मी केलं. काय चुकीचं केलेलं आहे, मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे. जे काय केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे असं गौतम सांगू लागतो. तेव्हा मात्र त्यांचं असं म्हणणं असतं की बरोबर आहे ना, तू केलं आहेस ना, मग आता बघ शिक्षा भोगायसाठी तयार राहा असं सुद्धा त्या सांगत असतात. तेव्हा मात्र सरकार इकडे गौतमच्या कानाखाली वाजवतात. खरं तर बिचारी मीनाक्षी सुद्धा तिथं आलेली असते. आवाज आलेला असतो तिला अचानक, म्हणून मीनाक्षी धावत आलेली असते. तिला विचारलं असता ती घाबरते. ती म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे. कारण ऑलरेडी तिनं जी शिक्षा भोगलेली असते ती इतकी भयानक असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच विचित्र अशा चाललेल्या असतात. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं जे काही चालू आहे त्यामध्ये गौतम खाली पडतो. सरकार म्हणतात की दारूचा अड्डा करून ठेवलेला आहे या दोघांनी आणि त्याचबरोबर या दोघांनाही जराही काही वाटत नाही आहे असं सरकारांचं म्हणणं असतं. कारण या सगळ्यामध्ये कोण सामील आहे, कोण जबाबदार आहे या सगळ्याचा शोध घेणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सरकारांनी ज्या पद्धतीने हे सगळं वागणं सुरू केलेलं असतं त्याचा त्रास मात्र सर्वांनाच होत असतो. खरं तर परशूला सुद्धा सरकारांचा राग येत असतो, पण सरकारांच्या विरोधात जायचं धाडस, आंदोलन करायचं धाडस या परशूमध्ये नाहीये, म्हणून तो शांत राहिलेला असतो. एकतर त्याचे हात दगडाखाली आहे, त्याच्या बायकोची जी अवस्था आहे त्यामुळं तो खरं तर चिडलेला असतो. त्याचं जे बाळ गेलेलं आहे त्या धक्क्यातून मीनाक्षी अजून सावरलेली नसते या गोष्टीची त्याला जाणीव असते. मग तो गौतमला उठवतो आणि गौतमला म्हणू लागतो काय करतोस तू हे सगळं. तेव्हा गौतम मात्र त्याला सांगत असतो की तुला माहिती आहे का दादा, अरे ही आपली वहिनी नाहीयेच,
ही दुसरीच कोणीतरी आहे. कारण आपली वहिनी अशी असूच शकत नाहीये. तुला माहिती आहे ना आपली वहिनी कशी होती. मग तू या बाईवर का विश्वास ठेवतोय? अरे मी तुला खरंच सांगतोय ही आपली वहिनी नाहीये. एवढंच गौतमचं चाललेलं असतं. मीनाक्षी मात्र हे सगळं बोलणं ऐकत असते आणि त्याच वेळी इकडे परशूच्या मात्र काही गोष्टी लक्षातच येत नसतात. गौतम मात्र खंबीरपणे उभा असतो आणि त्याला सखीसाठी या घरासाठी काहीतरी करायचं असतं एवढंच त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा कान्हा आणि सखी इकडे बोलत असतात. खरं तर सरकारांना त्या गोष्टीचा सुद्धा खूप राग येत असतो. कारण कान्हाने सखीला फक्त त्रास द्यायचा आहे, तिच्या प्रेमात पडायचं नाही असं सरकारांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कान्हा म्हणत असतो की आत्ता जशी मी गोष्ट सांगत होतो ना तशीच गोष्ट मला माझी आई सांगायची. खरं तर कान्हाला त्याच्या आईची खूप आठवण येत असते आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा इकडे कान्हा सखी कान्हाला म्हणते, पण अरे तुझे आई बाबा तर तू लहान असतानाच गेलेले आहेत ना. तर इकडे कान्हाला आठवतं की त्याने ही जी स्टोरी सांगितलेली होती ती किरणच्या आईबाबांची सांगितलेली असती. त्याचे आईबाबा ॲक्सिडेंटमध्ये लहान असताना गेलेले आहेत. पण इकडे कान्हा म्हणतो की जरी गेलेले असले तरीही ती गोष्ट मला आत्ता घडली असं वाटतं. कारण माझी आई मला ज्या पद्धतीने सांभाळायची असं मुद्दामच तो बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे सखी जी आहे ती आता आवरत असते आणि इकडे गौतमने त्या ड्रायव्हरच्या मदतीने सरकार कुठं जाते काय करते या सगळ्या गोष्टींचा छडा लावलेला असतो आणि तो तिथं पोहोचलेला असतो. नेमकं तिथं तेजस्विनी असते आणि तेजस्विनी गौतमला पाहता क्षणी भाऊजी अशी म्हणते आणि मग मात्र गौतमला धक्का बसतो. म्हणजे आपल्या घरात जी आहे ती कोण आहे म्हणून त्याने सखीला फोन केलेला असतो आणि सखीला फोन करून तो सांगत असतो की अगं जी सरकार आहे ना ती तुझी खरी आई नाहीयेच, तुझी खरी आई इथं आहे. आणि हे ऐकल्यानंतर सखीला मात्र धक्का बसलेला असतो. सखी म्हणत असते की कसं शक्य आहे हे सगळं? कारण माझी खरी आई म्हणजे आता ह्या कोण आहेत? हा प्रश्न तर सखीला पडलेलाच आहे. आणि तेव्हा मात्र सखी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही माझी खरी आई कोण आहे तिथपर्यंत मला पोचलंच पाहिजे एवढंच सखीच्या डोक्यात आहे. तेव्हा मात्र सखी विचार करत असते आणि सखी म्हणत असते की नाही या सगळ्या गोष्टींचा छडा मला लावावाच लागणार आहे. आणि असं म्हणत सखी या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचणार असते. पण त्याच आधी सरकारांनी आता गौतम काकावरती गोळी झाडलेली आहे आणि गौतम काका तिथं कोसळलेला आहे. कारण त्याने एकच गोष्ट सांगितलेली असते की अगं तुझी ती आई नाही आहे तर ती मनस्विनी आहे. आणि इकडे सखी जोरात किंचाळते तेव्हा कान्हा तिच्या मदतीला येतो आणि कान्हा विचारू लागतो की काय झालं. आणि सखी सगळा घडलेला प्रकार सांगते. तिथे जातात तर काय तिथे गौतम काका नसतो. सगळ्या गोष्टी विचित्र अशा पडलेल्या असतात. तेव्हा सखी मात्र पुन्हा एक उपरी झालेली आहे. कारण तिचे बाबा तिची आई आणि त्यानंतर तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा गौतम काका हा सुद्धा तिला सोडून गेलेला असतो. आता सखी चाळीतले लोकांना आपलं मानत आहे, त्यांच्यासाठी लढत आहे. आणि चाळीमध्ये आता परशू आणि त्याचबरोबर तेजस्विनी आलेले असतात आणि त्यांनी दाभाडे मावशींना ऑलरेडी सांगितलेलं असतं की काय करायचं आहे ते. आणि दाभाडे मावशींनी ही सखी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही सखी सदन चाळ आमची आहे आणि या चाळीच्या जागी मी दुसरं काहीही होऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आमचं एकत्र कुटुंब आहे, हे तुम्ही तोडू शकत नाही एवढं लक्षात ठेवा असं म्हणत सखीने इकडे सरकारची चांगलीच गोची केलेली आहे. आणि सरकार मात्र भयानक चिडलेले असतात. सरकारांनी ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही, या सगळ्यांना रस्त्यावर आणायचं आणि त्याही आधी महत्त्वाची गोष्ट करायची ह्या मूर्ख मुलीला जन्माची अद्दल घडवायची आहे एवढंच सरकारांनी ठरवलेलं असतं. कारण सखी आता चाळीच्या बाजूने बोलत आहे आणि चाळीसाठी ती बोलत आहे. त्यामुळं आपण यामध्ये अडकू शकतो ही गोष्ट सुद्धा या दोघांच्या लक्षात आलेली असते. परंतु एवढी मोक्याची जागा आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या अशा सोडायच्या नाहीत असंही या सरकारचं चाललेलं आहे. त्यासाठी सरकारचा प्लॅन ठरतो. तो परशूला सांगितला जातो की हे बघ आपल्याला कान्हाला संपवून टाकायचं आहे, सॉरी त्या दाभाडे मावशीला संपवायचं आहे आणि ती दाभाडे संपली की तिच्या खुनाच्या आरोपामध्ये कान्हाला अडकवायचं आहे.
आणि तेव्हा मात्र इकडे सरकार आणि त्याचबरोबर परशू यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या प्लॅननुसार इकडे सरकार स्वतःहून दाभाडे मावशींच्या अंगावर गोळ्या घालतात आणि तिथे दाभाडे मावशी पडलेले असतात. त्याचवेळी कान्हा तिथून जात असतो आणि कान्हाला हे सगळं दिसतं. तेव्हा मात्र इकडे पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केलेला असतो. तो म्हणजे या तेजस्विनी सरकारने तिनं तिथं येऊन सांगितलेलं असतं पोलिसांना, की या सगळ्यामध्ये याचा याचा दोष आहे, तर हा अडकला पाहिजे, असं सुद्धा सरकारने सांगितलेलं असतं. आणि कान्हाच्या विरोधात पोलीस कंप्लेंट दिलेली असते आणि कान्हाला आता पोलीस घेऊन जातात जेलमध्ये. सखीला मात्र खूप राग आलेला असतो, कारण इकडे सरकारला सखीची सपोर्ट सिस्टीमसुद्धा ढासळवायची असते. त्यासाठी हा सगळा केलेला प्लॅन असतो. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.